सेनगाव तहसील कार्यालय परिसरामध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रुपया उधळो आंदोलन करण्यात आलं होतं। या अनोख्या आंदोलनाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। पाहूयात। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पीक विम्याच्या हक्काचा, कुणाच्या बापाचा, पीक विम्याच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विम्याच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। सेनगाव तहसील कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रुपया उधळो आंदोलन पुकारून पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाचा निषेध नोंदवण्यात आला। मागील वर्षाच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यासाठी शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात रुपया उधळो आंदोलन पुकारण्यात आले होते। यावेळी शेतकरी नेते मारुती गीते, वसंतराव अवचार, विजय वानखेडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। भारत शिंदे, एमसेन न्यूज, सेनगाव, हिंगोली। पीक विमा मागणीसाठी आज आम्ही जे आंदोलन छेडलेलं आहे, हा निषेध म्हणून आम्ही रुपया उधळो आंदोलन करून आम्ही आज शासन प्रशासन याला दाखवून दिलेलं आहे की यानं रुपयामध्ये गॅरंटी घेतली होती, मात्र शेतकऱ्याकडे याचं दुर्लक्ष झालं। सरळ इथं खंड पडल्यामुळे अग्रिम ही अनिवार्य होती, मात्र अग्रिमीमधून बी शेतकऱ्याला डावललं आणि पीक विमा भेटला नाही आणि याच्या क्लेम केलेल्या होत्या शेतकऱ्याच्या त्या रिजेक्ट मारल्या। ह्या ताबडतोब हा अन्याय दूर करून शेतकऱ्याच्या खात्यात रिजेक्ट मारलेल्या आहेत त्या डबल सक्रिय करून त्या रिजेक्ट मारणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करावेत आणि हे 25% अग्रिम जमा करावे, अन्यथा आम्ही याच्या परतावी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। सर्व शेतकरी मिळून आम्ही आंदोलन पुन्हा छेडू आणि पुन्हा न्याय मागू।